हॅलो किड्स. सिविक्सचा आपण पुढचं चॅप्टर बघूया, द गव्हर्नमेंट अँड इट्स फॉर्मेशन. म्हणजे गव्हर्नमेंट आणि त्याचं फॉर्मेशन कसं होतं ते. व्हॉट इज गव्हर्नमेंट? आता गव्हर्नमेंट म्हणजे काय? गव्हर्नमेंट कॅन बी डिफाईन्ड ॲज द ग्रुप ऑफ पीपल विथ द अथॉरिटी टू गव्हर्न अ कंट्री ऑर स्टेट. आता गव्हर्नमेंट म्हणजे काय? असा लोकांचा समूह जो एका देशाला सरकार बनवण्यासाठीचा अधिकार देतो. It sets the administers public policy and exercises executive, political, sovereign power through customs, institutions, laws within the state. आणि हे काय करतं? हे पब्लिक पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेटर करणं किंवा काय काय एक्सरसाइज करायला हे करतं, तर एक्झिक्युटिव्ह, पॉलिटिकल, सॉव्हरेन पॉवर थ्रू त्यांच्या कस्टम्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि स्टेटचे लॉ आहेत, त्याच्यामध्ये हे काम करायला यांना मदत करतं. आता या गव्हर्नमेंटचे फंक्शन्स काय आहेत बघूया. स्ट्राइव्स टू मीट द नेसेसिटीज ऑफ द पीपल ऑफ द कंट्री. देशातील लोकांच्या गरजा भागवण्याचे गव्हर्नमेंट प्रयत्न करतं. आता जी कोविडची सिच्युएशन आहे त्याच्यात तुम्ही बघाल गव्हर्नमेंटने किती प्रिकॉशन घेतल्या. मार्चपासून ही सिच्युएशन आहे, तर काय काय गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या, तर मेडिसिन्स अवेलेबल करून देणं, हॉस्पिटल्स अवेलेबल करून देणं, त्याच्यानंतर टेस्टिंग अवेलेबल करून देणं, सगळ्या गोष्टी लोकांना लगेच उपलब्ध कशा होतील, घरी बसून लोकांना उपलब्ध कशा होतील, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी गव्हर्नमेंटने काय केली, घेतलेली आहे. दुसरं आहे एन्श्युअर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ द पीपल. आणि गव्हर्नमेंट काय करतं? सेफ्टी आणि सिक्युरिटी जी लोकांची आहे ते सुद्धा काय करतं? एन्श्युअर करतं. Performs various functions for the peace and prosperity of the people. Maintain army to safeguard the country from foreign aggression. म्हणजे लोकांची शांतता आणि समृद्धीसाठी काय करतं? ते विविध कामं करतं. तसेच परदेशी हल्ले होतात त्यांच्यापासून पण देशाचं संरक्षण करण्यासाठी ते काय करतं? आर्मी मेंटेन करतं. Make policies so that country has peaceful and cordial relations with other countries. तुम्ही बघितलं असेल टी व्हीवरती बातम्यांमध्ये सुद्धा मोदी किती बाहेरच्या देशांमध्ये जातात आणि तिथल्या पंतप्रधानांना भेटतात. आणि मग हे कशासाठी आहे? तर ही धोरणं कशासाठी करायची? तर इतर देशांशी आपले संबंध आहेत हे कसे शांततेचे राहिले पाहिजेत आणि कॉर्डियल म्हणजे सौहार्दपूर्ण राहिले पाहिजेत, त्याच्यासाठी ते सुद्धा काम हे गव्हर्नमेंट करतं. Allocates essential services such as postal, railway, banking to the people. काही महत्त्वाच्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये बघा रेल्वे सर्व्हिस आहे, बँकिंग सर्व्हिस आहे, पोस्टल सर्व्हिस आहे. हे देण्याचं काम पण कोण करतं? गव्हर्नमेंट करतं. प्रोव्हाइड एड टू द पीपल इन नॅचरल डिझास्टर सच ॲज अर्थक्वेक ऑर लँडस्लाईड. म्हणजे कितीतरी गोष्टी आपण बघतो बघा, अर्थक्वेक झालेले आहेत, त्याच्यानंतर ड्रॉट आहे म्हणजे दुष्काळ पडलेला आहे, पूर आलेला आहे, लँडस्लाईड आहेत, आता आलेली कोविडची सिच्युएशन असेल, ह्या सगळ्यामध्ये गव्हर्नमेंट काय करतं? लोकांना मदत प्रोव्हाइड करतं. टेक सफिशियंट मेजर टू इलिमिनेट सोशल इव्हिल्स सच एज डावरी, लेबर चाइल्ड अँड फिमेल इन्फॅन्टिसाईड. अजून काय काय गोष्टींची काळजी गव्हर्नमेंट घेतं? तर काही सोशल इव्हिल्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 5thला पण झालं असेल हे कदाचित. डावरी म्हणजे पूर्वी काय व्हायचं, मुलीला लग्न करत असताना मुलीच्या वडिलांना तिला हुंडा द्यायला लागायचा, म्हणजे पैसे द्यायला लागायचे. तर ती प्रथा आहे ती बंद केली. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर, पूर्वी लहान मुलं तुम्हाला हॉटेलमध्ये वीटभट्टीवरती काम करताना दिसायची, तर तो प्रकार बंद केला. त्याच्यानंतर फिमेल इन्फॅन्टिसाईड म्हणजे काय, तर आईच्या पोटात असताना जर मुलगी आहे हे कळलं तर तिला मारून टाकणं. तर हे सगळ्या प्रथा आहेत त्या काय केल्यात गव्हर्नमेंटने, त्याच्यावरती वेगवेगळे उपाय केलेले आहेत. वर्क फॉर बेटरमेंट ऑफ वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. म्हणजे समाजातील काही दुर्बल घटक आहेत. पूर्वी कसं होतं, काही समाज होता हा सोशली आणि एज्युकेशनली हा बॅकवर्ड होता. मग त्यांच्यासाठी काही रिझर्वेशन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशननी करून ठेवलेली आहेत किंवा त्यांच्यासाठी काही स्पेशल प्रोग्रॅम्स आहेत, काही पॉलिसीज राबवल्या जातात. हे सगळं काम कोण करतं? गव्हर्नमेंट करतं. आता या गव्हर्नमेंटच्या स्टेजेस कुठल्या आहेत ते बघूया.
द फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेस फॉर इट्स बेटर वर्किंग. आता हे गव्हर्नमेंटचं बेटर वर्किंग होण्याकरता त्याच्या 3 स्टेजमध्ये हे फंक्शन्स आहेत ते डिवाइड केलेले आहेत. It helps the government to make a quick decision and the problem does not stop at one particular level. मग हे कशासाठी केलेले आहे तर गव्हर्नमेंटला पटपट निर्णय घेता यावेत आणि कुठल्या पर्टिक्युलर लेवलला ते प्रॉब्लेम्स थांबू नये त्याच्यासाठी. मग या कुठल्या स्टेजेस आहेत बघूया. सेंट्रल, स्टेट आणि लोकल. आता सेंट्रल म्हणजे काय? सेंट्रल असं गव्हर्नमेंट जे पूर्ण देशाचा कारभार बघतं. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्याचा कारभार बघतं. आणि लोकल म्हणजे ती सिटी असेल, टाऊन असेल, विलेज असेल. जसं आपण म्हणतो की ग्रामपंचायत आहे, नगरपालिका आहे, त्याच्यानंतर पंचायत समिती आहे, महानगरपालिका आहेत. ह्या सगळ्या काय आहेत? लोकल गव्हर्नमेंटमध्ये येतात. आता या गव्हर्नमेंटचे काही वेगवेगळे टाईप आहेत ते कुठले बघूयात. There are different type of government depending upon the nature of powers the government has and how it has come to power. आता हे वेगवेगळे टाईप कशावरनं ठरतात तर त्या सरकारकडे पॉवर किती आहे आणि ती कशा रीतीने सत्तेत आली आहे त्याच्यावरती हे सगळे प्रकार अवलंबून आहेत. मग हे कुठले आहेत? डेमोक्रेसी, मोनार्की, कम्युनिस्ट अँड डिक्टेटरशिप आर अ फ्यू टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट. ह्याच्यामध्ये लोकशाही आहे म्हणजे डेमोक्रेसी आहे, मोनार्की म्हणजे राजाची सत्ता आहे, कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी आहे आणि डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशाही आहे. हे सरकारचे काही प्रकार आहेत. आता ते बघूया आपण. त्यातलं पहिलं बघूया डेमोक्रेसी. अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच पीपल चूज लीडर्स बाय वोटिंग. असं गव्हर्नमेंट ज्याच्यामध्ये या लीडर्स हे काय केले जातात? लोक वोटिंग करतात आणि निवडतात. मग हे कुठे आहे तर त्याचं एक्झाम्पल आहे इंडिया. मोनार्की. अ कंट्री दॅट इज रूल्ड बाय अ मोनार्क सच ॲज अ किंग ऑर क्वीन. म्हणजे अशी कंट्री जी आहे ती राजाच्या किंवा राणीच्या हातात त्यांची सत्ता असते. मग हे कुठं आहे? त्याचं एक्झाम्पल आहे अरेबिया. अनार्की इज अ सिच्युएशन वेअर देर इज नो गव्हर्नमेंट ॲट ऑल. अनार्की म्हणजे काय? अराजकता आपण म्हणतो त्याला. हे म्हणजे काय? तिथं कुठलं गव्हर्नमेंटच नसतं. देर इज नो लॉ अँड ऑर्डर सिस्टीम. आणि तिथं कायदा आणि सुव्यवस्थासुद्धा नसते. डिक्टेटरशिप. अ कंट्री, गव्हर्नमेंट ऑर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन विच ॲब्सोल्यूट पॉवर इज एक्सरसाइज्ड बाय अ डिक्टेटर. म्हणजे एखादा देश असेल, सरकार असेल किंवा सरकारचं एखादा फॉर्म असेल ज्याच्यामध्ये हुकुमशहाच्या हातात सगळी सत्ता असते. मग हे एक्झाम्पल कुठलं आहे तर नॉर्थ कोरियामध्ये आहे. आता कम्युनिस्ट. A system of government in which the state plans and controls the economy and holds power, claiming to make progress towards a higher social order in which all goods are equally shared by the people. म्हणजे सरकारची अशी प्रणाली आहे ज्याच्यामध्ये हे सगळं गव्हर्नमेंट आहे ते काय करतं? सगळी पॉवर त्यांच्या हातात असते. ते इकॉनॉमी त्यांची प्लॅन करतं. त्याच्यानंतर समाज व्यवस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने काय करतं? ज्या काही वस्तू तयार होतात त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन हे समाजात करतं. मग अशी पद्धत कुठे आहे तर ती आहे चायनामध्ये. आता अजून एक कॉन्सेप्ट आहे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज. ही इथून पुढे सतत वापरली जाणार आहे बरं का. युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज मीन्स द राईट ऑफ ऑलमोस्ट ऑल ॲडल्ट्स टू वोट इन पॉलिटिकल इलेक्शन. आता ही युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय तर जी ॲडल्ट आहेत, जी प्रौढ लोक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार हा ह्या इलेक्शन्समध्ये दिला जाणं. गव्हर्नमेंट हॅव ग्रांटेड द युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज टू इट्स पीपल. आणि प्रत्येक सरकाराने काय केले? आपल्या लोकांना हा मतदानाचा अधिकार मंजूर केला आहे. बेसिक रिक्वायरमेंट ऑफ वोटिंग इज सेम एव्हरीवेअर. वोटिंगच्या ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत त्या सगळीकडे सारख्या आहेत एक्सेप्ट फॉर स्मॉल डेव्हिएशन. थोडाफार काही ठिकाणी फरक आहे. प्रायर टू द इंट्रोडक्शन ऑफ युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज देर आर सर्टन स्पेसिफिकेशन्स रिक्वायर्ड फॉर वोटर्स टू कास्ट देअर वोट. म्हणजे ही युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईजचं इंट्रोडक्शन होण्याच्या आधी काही हे वोटर्स जे होते की नाही त्यांना
काही गोष्टींची पूर्तता करायला लागायची. बिफोर 2 centuries, Britain took the property or income of a person to qualify to vote. म्हणजे या 2 सेंचुरीच्या आधी काय होतं, ब्रिटनमध्ये काय करायच्या, ते वोट करायचं असेल तर त्या व्यक्तीची संपत्ती किंवा उत्पन्न त्यांच्याकडे काही घेतलं जायचं. साऊथ आफ्रिका ॲज वेल ॲज ओल्ड साऊथ ऑफ युनायटेड स्टेट्स वन्स डिसअलाउड देअर ब्लॅक पॉप्युलेशन टू वोट. आता साऊथ आफ्रिका आणि ओल्ड साऊथ ऑफ युनायटेड स्टेट्स आहेत, तिथं मात्र तिथं जी ब्लॅक पॉप्युलेशन होती, काळी लोकं होती, त्यांना मात्र त्यांनी वोटिंगचा अधिकार होता तो नाकारला. आता हे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईजचं जे एज आहे की नाही, म्हणजे किती वर्षांच्या वरती मतदान करण्यासाठी व्यक्तीला अधिकार आहे, ते प्रत्येक देशामध्ये वेगळं वेगळं आहे. इथे काही एक्झाम्पल्स मी घेतलेत. ज्याच्यामध्ये फिजीचा विचार केला तर 21 वर्षाच्या वरची व्यक्ती मतदान करू शकते. इंडियामध्ये 18 वर्षाच्या वरती, जपानमध्ये 20 वर्षाच्या वरती आणि सुदानमध्ये 17 वर्षाच्या वरती असणारी व्यक्ती मतदान करू शकते. द इंट्रोडक्शन ऑफ युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज इज अ लँडमार्क ॲज इट इज डेमोक्रेटिक इन नेचर. आता ही युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईजची ओळख ही आहे, ही काय आहे, एक ऐतिहासिक घटना आहे. कारण का, तिचं नेचर हे डेमोक्रेटिक आहे. इट प्रोव्हाइड्स पॉलिटिकल इक्वॅलिटी टू ऑल द सिटिझन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट, क्रीड, सेक्स, रिलिजन ऑर क्लास. ही पॉलिटिकल इक्वॅलिटी हे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज आहे, ती सगळ्यांना प्रोव्हाइड करते. मग तो कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कुठल्याही स्तरातला असू दे, सगळ्यांना ही पॉलिटिकल इक्वॅलिटी ही युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज देतं. इट सेंड्स द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अक्रॉस द कंट्री. आणि पूर्ण देशामध्ये इथे ही युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज काय करते, समानतेचा संदेश देते. दिस एनकरेजेस नॅशनल युनिटी. आणि यामुळे राष्ट्रीय ऐक्याला पण प्रोत्साहन मिळते. पीपल बिकम मोर अवेअर ऑफ देअर पॉलिटिकल सराउंडिंग सच ॲज देअर राईट्स अँड ड्युटीज. जे लोकांना त्यांचे हक्क काय आहेत, कर्तव्य काय आहेत, ह्याच्यामुळं काय होतं, ही जाणीव होते. दस पीपल ॲक्वायर अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द कंट्री. आणि अशा प्रकारे लोकांना देशाबद्दल जबाबदारीची भावना सुद्धा प्राप्त होते. आता एक केस स्टडी आपण बघणार आहे, वुमन्स सफरेज मुवमेंट. म्हणजे काय, आता कसं सगळ्या स्त्री पुरुषांना 18 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला हे काय आहे, मतदानाचा अधिकार आहे, पण पूर्वी असं नव्हतं. म्हणून स्त्रियांनी एक मुवमेंट केली की त्यांना पण मतदानाचा अधिकार मिळावा, आणि त्यालाच म्हणतात वुमन सफरेज मुवमेंट. इन 19th century, वुमन हॅड नो से इन स्टेट ऑफ अफेअर्स. म्हणजे राज्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांना बोलण्याचा अधिकार ह्या 19व्या सेंचुरीमध्ये नव्हता. दे कुड नॉट स्टँड ॲज कॅन्डिडेट्स फॉर इलेक्शन्स, नॉट कुड दे वोट. ते काय होते, हे कॅन्डिडेट इलेक्शनसाठी कॅन्डिडेट म्हणून पण उभा राहू शकत नव्हते आणि त्यांना वोट द्यायचा पण अधिकार नव्हता. दिस वॉज इम्प्लाइज दॅट ओनली द मेन शुड हॅव अ से इन पॉलिटिकल अफेअर्स. आणि म्हणजे काय, फक्त पुरुषांनाच ह्या राजकीय कारभारामध्ये बोलण्याचा अधिकार होता. द ओनली ड्युटी ऑफ वुमन वॉज टू लुक आफ्टर द हाऊस. आणि ह्या स्त्रीची महत्त्वाची ड्युटी काय असेल तर ते घराकडं लक्ष देणं ही होती. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मेनी वुमन स्टार्टेड वर्किंग इन फॅक्टरीज ऑर फार्म्स. पण काय झालं, नंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली आणि ह्या स्त्रिया आहेत त्यांनी फॅक्टरीज आणि फार्म्समध्ये काम करायला सुरुवात केली. देअर दे गॉट अ चान्स टू मीट अदर वुमन अँड टॉक अबाउट पॉलिटिकल अँड सोशल इश्यूज. आणि तेव्हा मग काय झालं, त्या जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्यांनी पॉलिटिकल आणि सोशल इश्यूजवर बोलायला सुरुवात केली. बाय द एंड ऑफ 19th century, द राईट टू वोट बिकम सिनॉनिमस विथ वुमन स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी. आणि 19व्या शतकाच्या शेवटी हा मतदानाचा हक्क महिलांच्या समानतेसाठी हा संघर्षाचा एक पर्याय बनला. अ वुमन वॉज स्टार्टेड टू गेट वोटिंग राईट्स फॉर वुमन. आणि महिलांना आता हा मतदानाचा हक्क मिळावा ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, आंदोलनं करायला सुरुवात केली. The suffrage was the name given by the newspaper, the Daily Mail, to the woman involved in the movement.
डेली मेल हा जो न्यूजपेपर होता त्यांनी ज्या महिला या मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या होत्या त्याला सफरेज असं नाव दिलं. द मुवमेंट गॉट सिग्निफिकंट सपोर्ट आणि या मुवमेंटला खूप असा सिग्निफिकंट सपोर्ट पण मिळाला. वुमन वन द राईट टू वोट इन न्यूझीलंड 1893, ऑस्ट्रेलिया 1902, फिनलंड 1906 अँड नॉर्वे 1913. आता या महिलांना अधिकार या न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिनलंड आणि नॉर्वेमध्ये मिळाला. इट वॉज थॉट दॅट इट वुड नॉट बी लॉंग वेन द वुमन अराउंड द वर्ल्ड वुड बी एबल टू वोट. आणि तेव्हा असा विचार केला जात होता की आता जगभरातल्या स्त्रिया या वोटच्या अधिकारापासून फार काळ काही लांब राहू शकणार नाहीत. However, the movement slowed down during the First World War. Women in many countries gained equal voting rights. आणि आता पहिल्या महायुद्धाच्या वेळेस मात्र ही मुवमेंट होती ती थोडीशी काय झाली, कमी झाली, कारण बऱ्याचशा देशातल्या स्त्रियांना आता हे मतदानाचे अधिकार मिळाले होते. मग त्याच्यात कुठलं कुठलं होतं? सोव्हिएत रशिया होतं 1917, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड 1918, झेकोस्लोवाकिया 1919, युनायटेड स्टेट्स, हंगेरी 1920 आणि ग्रेट ब्रिटन 1918. इतक्या सगळ्या देशातल्या स्त्रियांना हा वोटिंगचा अधिकार मिळालेला होता. आता इथे हा चॅप्टर आपला संपतो. आपण काय काय बघितलं याच्यामध्ये? गव्हर्नमेंट म्हणजे काय बघितलं, गव्हर्नमेंटची फंक्शन्स कुठली आहेत ते बघितली, 3 स्टेजेस बघितल्या, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रकार बघितले गव्हर्नमेंटचे कुठले, त्याच्यानंतर युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय हा केस स्टडी पण बघितला. सो हिअर एंड्स द चॅप्टर द गव्हर्नमेंट अँड इट्स फॉर्मेशन. याचा व्हिडिओ, PPT, वर्कशीट आणि क्विज हे आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती आहेच. ह्या टर्म्स समजायला परत एकदा हा व्हिडिओ बघा, म्हणजे ह्या व्यवस्थित क्लिअर होतील, कारण ह्याचा वापर सतत आता इथून पुढे आपण करणार आहोत. सो here ends the chapter, the government and its formation. Thank you.